निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। नमस्कार, मी पत्रकार सहदेव जाधव। खऱ्या अर्थानं आज आमच्या सापूर मांडवा गावामध्ये या ठिकाणी मांडवे गाव आहे, त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एक सेवाभावी ट्रस्ट आहे, या सेवाभावी ट्रस्टचा भ्रष्टाचार आमच्या हाती आला आणि हा भ्रष्टाचार हाती आल्यानंतर आम्ही काही आमचे मित्र आहेत सहकारी सुनील इघे यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी ते सगळं जे आहे त्या ट्रस्टचा कारभार हा आम्ही डॉक्युमेंटरी तपासला। आता कागदोपत्री तर सगळा फ्रॉड त्या ठिकाणी दिसला। प्रथमदर्शनी आज जे आम्ही हे आंदोलन छेडलं, सुनील इघे यांचं आंदोलन आहे 3 एप्रिल रोजी, ते उपोषण करणार आहे, परंतु त्या ट्रस्टच्या गैरकारभाराविरोधात हा जो आहे तो ते आंदोलन आहे, ते उपोषण आहे। तर ही सेवाभावी संस्था जी आहे, जे काम करते, करोडो रुपयाचा निधी शासनाकडून त्यांना येतोय, ते कुठल्या गावासाठी किंवा कुठल्या म्हणजे सेवाभावी लोकांसाठी हा निधी नाहीये, हा निधी स्वतःच्या फायद्यासाठी हे ट्रस्ट वापरतोय, हे आढळून आल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही आंदोलनात उडी घेतली। आज मांडवे गावामध्ये एक तुरळक लोकांमध्ये त्या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीत सुनील इघे असेल किंवा माझं नाव न घेता माझ्यावर टीका करण्यात आली। ठीक आहे, हरकत नाही, लोकशाहीचा तो विषय आहे आणि हे झालं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, चर्चेतून काही प्रश्न निघले पाहिजे। आता ह्या चर्चेमध्ये यांनी बैठक घेतली आणि ह्या बैठकीत त्यांनी फक्त आमच्या भावना आहेत, आमच्या धार्मिक भावना दुखवले जातात। अरे आम्ही कोणी? आम्ही पण हिंदू आहे ना। तुमच्याकडं नसल वेद पुराण मला माहिती आहे, वेद पुराणाचा अभ्यास मी करतो, ज्ञानेश्वरीचं पारायण माझं सकाळी रोज असतं। काय, मी वारकरी संप्रदायात जन्माला आलेला मुलगा आहे, माझे वडील कीर्तनकार होते, हे सगळ्या पठारभागाला माहिती आहे। तेव्हा धर्म काय आहे आणि धार्मिक भावना काय हे आम्ही जाणतो, पण धर्माच्या आडून जर कोणी आपलं घर परपंच चालवत असेल तर हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडलं होतं। हरकत नाही, गावाची इच्छा असेल का बाबा ठीक आहे ते मंदिर राहिलं पाहिजे, मंदिर 100% राहणार। आम्ही पहिलं पण सांगितलं, सुनील इघे यांची प्रतिक्रिया आम्ही घेतली होती, तेव्हा ते बोलले मंदिराचा आम्हाला मंदिर झालंच पाहिजे आणि त्यातली त्यात जर स्वयंभू मूर्ती असेल, स्वयंभू ते लिंग असेल तर हरकत नाही। शिवलिंग जर स्वयंभू असेल, सापडला असेल, हरकत नाही, उलट चांगलं आहे। अजून 2 मंदिरं एक्स्ट्रा व्हायला पाहिजे, एखाद्या देवीचं व्हायला पाहिजे, कुलदेवीचं, असे मंदिरं तर झाले पाहिजे, डेव्हलप झालं पाहिजे, तुमचं गाव सुधारलं पाहिजे, गावाची प्रगती झाली पाहिजे। परंतु याच्या आडून जर शासनाचा निधी खोटं बोलून, खोटे कागदपत्र जोडून, खोटे दस्तावेज तयार करून जर कोणी निधी लागत असेल तर हे एक आम्ही ह्या धर्माचे आणि धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न अशा ट्रस्ट कडून होत असेल तर धर्माचे आम्ही पण रक्षक म्हणून त्या ठिकाणी उभं राहू आणि या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये तर आम्ही स्पष्टच सांगितलंय, आमचा जो आहे तो विरोध फक्त त्या ट्रस्टच्या गैरकारभाराविरोधात आहे, गावाच्या विरोधात नाही। गावकऱ्यांना विनंती आहे, ठीक आहे, तुम्ही आज 20-25 लोक त्या ठिकाणी बैठकीला जमले, बैठकीतून तुम्ही मोठ्या प्रमाणात आमच्यावर रोष व्यक्त केला, मान्य रोष तुम्हाला वाटत असेल का मंदिर पाडायला निघलो, असं अजिबात नाही। तुम्हाला ट्रस्टचे काही जे आहेत, ज्यांनी फ्रॉड केलाय, भ्रष्टाचार केला त्या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी, तो भ्रष्टाचार दाबण्यासाठी तुम्हाला भडकवलं जाते का आम्ही मंदिर पाडायला निघलो। मंदिर पाडलं जाणार नाही, कुठल्याही प्रकारचं मंदिराला हात लागणार नाही। उलट पक्षी माझं म्हणणं असं आहे का जी ग्रामपंचायत आहे मांडवी बुद्रुक आणि त्याच्या अंतर्गत तो मंदिर येत आहे, तर माझं म्हणणं आहे का ते मंदिर महसूलनं घेऊन, त्या ट्रस्टच्या ताब्यातून घेऊन, तिथं ज्या बिल्डिंगी बांधण्यात आल्या किंवा काय अतिक्रमण करण्यात आले ते अतिक्रमण काढून ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावं आणि त्या ठिकाणी सरपंच अध्यक्ष व्हावं, जो असेल कोणी, म्हणजे ज्या गावचा सरपंच ज्या पिरियडला सरपंच, आता लोकशाही पद्धतीनं निवडणुका होतात, ज्या वेळेस जो सरपंच बनेल तो त्या ट्रस्टवर अध्यक्ष राहावा। ग्रामसेवक जे आहेत ते ग्रामसेवक सचिव बनावे, म्हणजे याच्यामध्ये जो फ्रॉड होतोय, भ्रष्टाचार चालू आहे, याला कुठंतरी आळा बसेल। मित्र हो, मांडवेकरांनो, फक्त माझी इच्छा ही आहे, आमची दोघांची इच्छा ही आहे आणि तळतळीने आम्ही सांगतोय, तुम्ही लोक आम्हाला भेटतायत, आम्ही तुम्हाला उत्तर पण देतोय, परंतु तुम्ही तिकडे बाहेर जाऊन कॅमेऱ्यापुढे काहीतरी प्रसिद्धीसाठी भलतसलतच बोलताय। आमची इच्छा आहे की मंदिर व्हावं, मंदिर राहिलं पाहिजे, आम्ही पण हिंदू आहोत आणि आम्ही पण तुमच्यापेक्षा कट्टर हिंदूवादी आहोत, हे सांगायला पण मला संकोच वाटणार नाही। आणि हे मंदिर राहिलं पाहिजे, फक्त या मंदिराच्या आडून
कुणी जर आपला प्रपंच साधत असेल आणि धर्माला, हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करा, हे खपून घेणार नाही. आंदोलन होणार, उपोषण होणार, तुमच्या मंदिराला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. आणि जे आहे तो मंदिर किंवा त्या ट्रस्टचे जे अतिक्रमण केलंय त्या ज्या इमारती असतील ह्या सगळ्या ग्रामपंचायतीकडे वर्ग व्हावा, गावाकडे, तुमच्याच गावाकडे व्हावा आणि म्हणणार नाही आमच्याकडे व्हावा. यामध्ये आमचा कुठलाही वाईट हेतू नाही. तरी याची तुम्ही गावकऱ्यांनी नोंद घ्यावी, हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे. शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी, त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील. तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहता. मोबाईल नंबर 8208423324.